दिले भरून घ्यायच्या आई ना. द्राक्षे पण दिले द्राक्षे. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर मी गेले होते लकी बाजारमध्ये. तिथं थोडं साहित्य घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो. रोहित घरी सोडायला येत होते. मग आज पोळ्यांची पौर्णिमा, त्यामुळे वरुंगीच्या काकींनी म्हणजे माझ्या चुलत सासूबाईंनी पोळ्या केल्या होत्या आणि त्या पार्सल पाठवल्या होत्या. शिवूला खूप म्हणजे खूप पुरणपोळ्या आवडतात, त्यामुळे तिला सांगितल्यानंतर ती खूप खुश झाली होती. तर मी घरी गेले आणि तिला दूधपोळी खायचं होतं, पण दूध बिस्किट दिले. जर दूधपोळी दिली असती तर रात्री न जेवता झोपली असती. मग तिला गव्हाची तुपातली बिस्किटं देते आणि मुसळी. तर मुसळी मी कधी कधी तिला देते. तर यामध्ये असतात फ्रूट अँड नट, ॲप्रिकोट, आल्मंड, ज्वारी, रागी, बाजरी, ओट्स, ब्राऊन राईस, काळे मनुके आणि यात असते जागरी. तर जागरी म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये असते, म्हणजेच काकवी. मी विचार केला की चला आता काकीने पोळ्या दिल्याच आहेत, तर जेवणाला संध्याकाळी सुट्टी आहे आणि बाकीचा काम आवरून घेऊ, कारण कामांना सुट्टी नाही आहे, जेवणाला सुट्टी आहे. तर काकीचा मला फोन आला. मी हा पसारा आवरत होते, तर त्यांना सांगत होते पोळ्या वगैरे भेटल्या म्हणून. तोपर्यंत शिव फोनवर बोलत असताना मी जे करते तसं मला ती कॉपी करत होती आणि तिला तसंही मम्माला हेल्प करायला खूप आवडते आणि क्लिनिंगसुद्धा खूप आवडते तिला. मग कपड्यांच्या घड्या घातल्या आणि खजुराचे ड्रायफ्रूट्स लाडू तयार करायला घेतले. तर त्यासाठी घेतलेलं आहे बदाम, मगज बी, भोपळ्याचे बी, डिंक, अक्रोड. थोडी टेस्ट वेगळी येते त्यामुळं कमी घेतलेलं आहे, आणि काजू, आणि घेतलेलं आहे सोलून खजूर घेतलेला आहे, त्यातले बी काढून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे, मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी तूप घेतलेलं आहे, हे मी घरी काढलेलं आहे तूप. तर त्यात सगळे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे. तर हे ॲक्च्युली मी अर्चनासाठी बनवत आहे. तिची डिलिव्हरी झाली आहे, तर डिलिव्हरीनंतर डिंकाचे, हळीवाचे लाडू खावेत आणि थंडीसुद्धा आहे. पण तिला हळीवाचे नको होते, त्यामुळं मी डिंक आणि खजूर असं कॉम्बिनेशन करून हे लाडू बनवत आहे. तर आता मी डिंक तळून घेतलेला आहे. तो तळल्यानंतर खूप छान असा फुलतो आणि खुसखुशीत होतो. पूर्ण फुलल्याशिवाय काढू नये, नाहीतर मग ते थोडं कडक कडक लागतं. डिंक हा पाठदुखी आणि कंबरदुखीसाठी चांगला आणि इम्पॉर्टंट म्हणजे युटेरियस रिकव्हरीसाठी पण उपयोग होतो. त्यानंतर घेतलेला आहे अक्रोड. ब्रेन बूस्टर आहे, आई आणि बाळ दोघांसाठी सुद्धा. तो दिसायला सुद्धा ब्रेनसारखाच आहे. यात ओमेगा 3 असते, त्यामुळे विकनेस आणि डिप्रेशन कमी होते आणि हाडांसाठी सुद्धा मजबूत. त्यानंतर घेतलेलं आहे भोपळ्याचे बी. तर हे आयर्न आणि झिंक रिच असल्यामुळे विकनेस कमी होतो, इम्युनिटी वाढवते, हेअरफॉल कमी होतो. तर हे भोपळ्याचे बी तुपामध्ये तळल्यानंतर खूप छान फुलतात. आणि हे मगज बी आहेत, हे पण असं छान तडतडून फुटतात, म्हणजे फुलून जेव्हा उडतात तेव्हा समजायचं की छान भाजलेले आहेत. मगज बी शरीराला ताकद देते, हाडं मजबूत करते, शरीरातली कमजोरी भरून काढते आणि आईच्या दूध वाढीसुद्धा मदत होते. त्यानंतर घेतलेलं आहे तीळ. तिळात कॅल्शियम भरपूर, त्यामुळं हाडं मजबूत करते, कंबरदुखी, सांधेदुखी कमी करते, शरीराला उष्णता देते, पचन सुधारते. त्यानंतर घेतलेलं आहे खसखस. खसखससुद्धा दूध वाढीसाठी उत्तम आहे, झोप सुधारते आणि मानसिक ताण, तणाव, थकवा कमी करते. मेन म्हणजे लाडूला छान टेस्ट आणि बाइंडिंग देते. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी तळून घेतलेले आहेत. तुम्हाला आधी काजू आणि बदाम क्रश करून घ्यायचे असले तर तसं करून तळू शकता. काजू, बदाम आणि डिंक थोडा ठेचत आहे, त्यातले बी जास्त बारीक करत नाही आहे. तर तुम्ही काय करू शकता, झिपची एक प्लॅस्टिकची पिशवी असते, त्यामध्ये घालून तुम्ही थोडं असं ठेचून किंवा लाटणं फिरून घेऊ शकता, किंवा मग काजू बदाम क्रश करून घेऊ शकता. त्यानंतर मी खजूरची पेस्ट केली होती, तीसुद्धा परतून घ्यायची आहे तुपातनं. तर ह्या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स तळून ठेवलं होतं त्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर मिक्स करून मी ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर वळायला घेणार आहे. तोपर्यंत म्हटलं शिवण्याला भरवूया, कारण ती तसं 2-3 वेळा येऊन गेली होती. तिला फक्त 5-10 मिनटासाठी थांब म्हणून रिक्वेस्ट केली होती. तर हे असं मिक्स केलेलं आहे. खूप गरम होतं. तोपर्यंत म्हटलं शिवला दूध पोळी भरवूया. मग तिच्यासाठी दूध पोळी घेतली. तिला खूप पुरणपोळी आवडते, पण ती खेळता खेळता कधी झोपली कळलंच नाही. मला खूप वाईट वाटलं आणि तिला खूप कष्टाने मी उठवलं, थोडं तरी खाऊन झोपू दे म्हणून. 9:30 वाजले होते, रोहित अजून आले नव्हते. तर तिला चांदोबा दाखवत, टी व्ही दाखवत, काय काय करत थोडं तरी भरवलं. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.
तर मी एवढं सगळं जीवाचा आटापिटा करून तिला मी भरवलं, काय काय केलं दाखवून, बाहेर नेऊन फिरवून थोडं फार तरी घातलं. पण नेमकी ही जी झाली झोपमोड, पूर्ण झोपच गेली. तर तिचे डॅडा आले, मग तर उठूनच गेली ती बघायला. आणि मग हे सगळं एवढं झाल्यानंतर मला म्हणते, मी करू का? थँक्यू. मग आम्ही जेवून घेतलं आणि मिश्रणसुद्धा थंड झालं होतं. सगळं कामावरून पुन्हा लाडू वळायला घेतले. तर तुम्ही बघू शकता हाताला चिकटतसुद्धा नाही आहे. तर करायला खूप सोपे हे लाडू, पाकाची सुद्धा गरज नाही. आणि तुम्हाला हवे ते इन्ग्रेडियंट्स घालू शकता तुम्ही. सुकं खोबरं, हळीव, काळे मनुके, बेदाणे, पिस्ता वापरू शकता. तर बघू शकता तुम्ही काय सुंदर टेक्स्चर आलं आहे. तर आवडले असल्यास मला नक्की कमेंट करा. तुम्हीसुद्धा ट्राय करा थंडी आहे तोपर्यंत. ओके, चलो बाय, थँक्यू अँड सबस्क्राईब माय चॅनल.